सोलापूर महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच एका सर्वसाधारण सभेत तब्बल 170 प्रस्तावांना मंजुरी देत नवा विक्रम प्रस्थापित करण्यात आला आहे। सोलापूर महानगरपालिकेची जुलै महिन्यातील सर्वसाधारण सभा महापौर विनायक कोंडाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। सुमारे 2.5 तास चाललेल्या या सभेत तब्बल 170 प्रस्तावांना एकमताने मंजुरी देण्यात आली। महापालिकेच्या इतिहासात एका सभेत एवढ्या मोठ्या संख्येने प्रस्ताव मंजूर होण्याची ही विक्रमी कामगिरी मानली जात आहे। सभेत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत विविध विकास कामांना मान्यता देण्यात आली। तसेच 15 अंगणवाड्यांच्या इमारतींसाठी 1.50 कोटी रुपये, कचरा संकलन व वाहतूक व्यवस्थेसाठी 13.23 कोटी रुपये आणि क्रीडांगण विकासासाठी 63 लाख रुपयांच्या कामांनाही मंजुरी मिळाली। महापालिकेची समाज मंदिरे व सार्वजनिक सभागृहे महिला बचत गटांना चालविण्यासाठी देण्याचा प्रस्ताव नगरसेविका अर्चना वडनाल आणि राजश्री धोडमनी यांनी मांडला। तर उर्शाली चालुक्य, भारतसिंग बडुरवाले, मंदाकिनी तोडकर आणि राजश्री धोडमनी यांनी मांडलेल्या प्रस्तावालाही सभेने मंजुरी दिली। याशिवाय खंदक बागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क उभारण्याची मागणी नगरसेवक विनोद भोसले आणि विजया खरात यांनी केली होती। या प्रस्तावालाही सभागृहाने हिरवा कंदील दिला। सभागृह नेत्यांच्या समन्वयातून सर्व प्रस्तावांना मंजुरी मिळाल्याने शहराच्या विकासाला गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला।